Good morning. My name is Janice and welcome back to Mansi YouTube channel. आज हम हैं हेलन में और यहाँ से हम बद्रीनाथ से रात को वापस पहुँचे थे और आगे हम जा रहे हैं ऋषिकेश। यहाँ से तकरीबन 8 घंटे का रास्ता है और यहाँ पे हम होटल में रुके हैं, होटल इंदर पैलेस, जो कि मुझे काफ़ी अच्छा लगा। उनका खाना सबसे अच्छा लगा मुझे थ्रू आउट द ट्रिप। और अभी हम ऋषिकेश, जैसे मैंने बताया, वहाँ पे बंजी जंपिंग करने जा रहे हैं, तो लुकिंग फॉरवर्ड टू इट। हाँ जी, थँक यू। तर हे आहे डेनिस आणि आजचा चॅनल चा व्लॉग शुभारंभ केला यांनी। तर आजचा आमचा लास्ट डे होता पहाडीमध्ये, त्याच्यानंतर आम्ही ऋषिकेशला जाणार आहोत। आणि जो चॅनल ज्यांनी आज माझा ब्लॉग स्टार्ट केला ते आहे डेनिस। त्यांची माझी ह्या थ्रू आउट द ट्रिपमध्ये माझी त्यांनी चांगली ओळख झाली। ते आले लुधियानावरून। तर जे पण इथे लोक राहत आहे पहाडीमध्ये, त्यांना खरंच हॅट्स ऑफ। चलो बाय 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 हेलो, कुछ बोलिए। हाय हेलो हाय अंकल जी, कुछ बोलना चाहोगे? हेलो, कैसे हो आप? ठीक हो? हेलो हेलो हनुमान। ये देखो, ये इंसान जब भी देखो तभी मोबाईल में घुसा रहता है। तर रात्रीचा स्टे झाला हेलनमध्ये आणि आता इथून पुढे आम्ही निघालो होतो ऋषिकेशला। बराच मोठा रस्ता होता, जवळजवळ 5 ते 6 तासाचा हा रस्ता होता। तर त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये आलो जेवण्यासाठी आणि ते सगळ्यांना बोर होत होतं, त्याच्यामुळे सगळ्यांनी माझा चॅनल टी व्हीवर लावला। इसका ब्लॉग हरेडी बस हो गया। डन हरी। तर आम्ही आता इथं काही अंतर पार करून, म्हणजे जवळजवळ 4-5 तासाचा रस्ता पार करून आम्ही फायनली ऋषिकेशमध्ये आलो। आणि ऋषिकेशमध्ये आल्यावर आम्हाला असं सांगितलं होतं की ज्यांना पंजी जंपिंग करायची त्यांनी पंजी जंपिंग करायला जा आणि ज्यांना गंगा आरती करायची त्यांनी गंगा आरती करायला जा। इथे खूप सारे लोक होते जे पंजी जंपिंग करायला गेले। तुम्ही ते बघू शकतात, गाडी पूर्ण रिकामी आहे। निकिता पण गेली, तर तिचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते पंजी जंपिंगचा। तिथे गंगा आरती आहे। ॲक्च्युली गंगा आरती आमची मिस झाली आहे, कारण इथे 6 वाजले पोचायला आम्हाला आणि आरती 5:30ला चालू होते। मातेतून आवरून वगैरे तशी आरती 7 वाजेपर्यंत असते, बट आवरता करता 7 होऊन जातात। मग त्याच्यामुळे आमची आरती मिस होईल, बट इट्स ओके की आम्ही हरिद्वारला गंगा आरती केलेली आहे। इथे फक्त जाऊ, आसपासचा परिसर, देवाचं दर्शन वगैरे घेऊन येऊ, गंगा मातेचं दर्शन वगैरे घेऊन येऊ। तर आता थोडंसं रेस्ट करते आणि निघू आता मी थोड्या वेळात। अभी मैं ऐसे फायनल रेडी हुई हूँ, फायनल तयार झाली मी अशी, आणि आता मी चाललो आहोत ऋषिकेश फिरायला।
तर बघा तुम्ही पण चला आमच्यासोबत फिरायला. थोडी तब्येत ठीक नाही आहे, बट इट्स ओके. आता परत कधी येणं होईल कधी नाही, त्याच्यामुळे म्हटलं येऊ फिरून. सो गाईज आता मी निघालो आहे ऋषिकेश फिरायला. त्याची तब्येत ठीक नाही आहे, पण इट्स ओके. आलोच आहे तेवढ्याला, जाऊन यावं. इथे त्रिवेणी घाट संगम आहे, गंगा आरती पण होते. पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आमची गंगा आरती मिस झाली आहे. स्टार्टिंग पाणीपुरीपासून केली. तर इथे आम्ही त्रिवेणी घाट संगमवर आलो होतो. आजूबाजूला बरेच स्टॉल होते, तेही बघितले आणि त्रिवेणी घाट संगमलाच गंगा मातेचं दर्शन होतं. सॉरी. ॲक्च्युली खूप टाईम झाला आहे, इथे सगळं बंद झालं आहे ऑलमोस्ट. पण ठीक आहे, गंगा माताचं दर्शन घेऊन आम्ही निघून जाऊ परत इथून. मग अशीच सांगितलं होतं की आम्ही लेट पोहोचलो, त्याच्यामुळे थोडी तब्येत पण ठीक नव्हती. बट आता ठीक आहे, दर्शन घेतो आणि आम्ही थोडंसं काहीतरी वगैरे बघतो आणि निघतो. ले लो ना दीदी भैया, आप दोनों की गंगा आरती केल्या नसल्यामुळे मी इथं गंगा मातेला दीपक आणि फुलं अर्पण केली, नमस्कार केला आणि जरा वेळ गंगेच्या किनारी बसून राहिली. फार छान वाटत होतं इथे. हातपाय तोंड वगैरे धुतले. आंघोळ करणं पॉसिबल नव्हतं गंगेत, म्हणून फक्त असं छान अशी पाण्यात पाय घालून बसून राहिली. त्याच्यानंतर इथला आम्ही आसपासचा परिसर फिरला. तर इथे बरीच लोक अशी इथे झोपलेली दिसली, कारण आम्हाला जायला फार लेट झाला होता. ऋषिकेशमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे, पण आम्हाला जास्त काही बघता नाही आलं. आता इथे जे आलो होतो आम्ही, याला त्रिवेणी घाट असेही म्हटले जाते. ऋषिकेश हे हिमालयाचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. तसेच याला योग राजधानीसुद्धा म्हटले जाते. या शहराबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत. भगवान राम यांनी वनवासाच्या काळात इथे वेळ घालवला होता. तर वनवासात असताना त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मण यांनी दोरीने पूल बांधला होता आणि हे स्थान आजही तिथे लक्ष्मण झुला म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्माच्या पुराणात समुद्र मंथनाच्या संबंधित आख्यायिकानुसार भगवान शिव या ठिकाणी समुद्राच्या मंथनाच्या वेळी निघालेले विष याच ठिकाणी प्यायले होते आणि इथे नीलकंठ महादेव म्हणून त्यांचे मंदिरही आहे. आणखी एक आख्यायिका अशी आहे की ऋषी रैब्य यांनी ईश्वराचे दर्शन घेण्यासाठी इथेच कठोर तपस्या केली होती आणि त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेले भगवान ऋषिकेश या ठिकाणी त्यांना प्रकट झाले होते, म्हणून याला ऋषिकेश असेही म्हटले जाते. तर मला पण इथे फिरून फार छान वाटलं. इथे आम्ही फिरून झाल्यावर बाहेर आल्यावर इथली फेमस फालुदा आईस्क्रीमही खाल्ली, ती पण फार छान होती. तर असं हे ऋषिकेश आणि हा इथला त्रिवेणी घाट मला तर खूप आवडलं, कारण 7-8 दिवस पहाडमध्ये राहिल्यावर जमिनीवर आल्यावर खूपच बरं वाटत होतं. जास्त काही फिरता नाही आलं, याची खंत कायम मनामध्ये राहील.
तर हा आमचा लास्ट डे होता आज ऋषिकेशमध्ये. तर आतून खूप खराब पण वाटत होतं की आता ट्रिप संपली असं. आणि सकाळी लवकर निघायचं पण होतं दिल्लीसाठी, कारण दिल्लीवरून आम्ही परत आमच्या पुढच्या प्रवासाला लागणार होतो. तर कसा वाटला हा ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून सांगा.